नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। स्वागत आहे आपला परभणी टाइम्स न्यूज मध्ये। मी इस्माईल शेख। मागील 10 डिसेंबरला परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये जे संविधानाची परत ठेवण्यात आलेली होती ते परतची विडंबना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आंबेडकरवादी समाज दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबरला तिथं एक मोर्चा काढला होता। शांततापणे मोर्चा काढला होता। ते मोर्चा 2 ते 3 वाजेपर्यंत शांततापणे चालला होता। त्याच्यानंतर धावपळ झाली आणि त्याच्यानंतर तिथं पोलिसांनी काही लाठीचार्ज केला। त्याच्यामध्ये काही आरोपी म्हणून आंबेडकरवादी समाजाचे काही लोकांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी म्हणून एक व्यक्ती जे पोलिसांनी त्याला अटक केला होता आणि त्याला मग कारागृहामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याची अंत्ययात्रा निघाली होती। तिची अंत्ययात्रा झाल्यावर परभणीचे जे लोकनेते हे विजू वाकडे यांचा पण हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा तिथं मृत्यू झाला होता आणि आज आपण बघू शकता माझ्या मागं वंचित बहुजन आघाडीकडून त्याचा निषेध म्हणून एक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकते पुरुष असू द्या महिला असू द्या इथं सध्या जमलेले आहे आणि आपल्यासोबत इथे काही महिला कार्यकर्ते आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की यांची मागणी काय आहे। काही आज जे मोर्चा काढलेला आहे आपली मुख्य मागणी काय आहे त्याच्यामध्ये? बरं, काय म्हणणं आहे तुमचं? आपल्यासोबत अजून वंचित बहुजन आघाडीचे इथे काही नेते आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊ त्यांची मागणी काय आहे। जरा आज आपण वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढलेला आहे, आपली मुख्य मागणी काय आहे याच्यामध्ये? बघा, जे परभणी शहरामध्ये 11 तारखेला जे लाठीचार्ज झालेला आहे त्या लाठीचार्ज मध्ये सोमनाथ शहीद भया सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे त्या पोलीस स्टेशन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झालेली आहे। त्यांना मारण्यात आलेलं आहे। आम्हाला संविधानिक आम्हाला आमच्या वीर सैनिकाचा न्याय पाहिजे, त्यासाठी हा मोर्चा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व छत्रपती बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बरं दादा, त्याच्यात एक पोलीस निरीक्षक जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये निलंबित झालेले आहे, अजून दुसरे काही त्याच्यामध्ये पोलीसवाले आहे? नाही, आम्हाला जो न्याय पाहिजे ना की ज्या पोलीस स्टेशनच्या अंडरवर्ल्ड मध्ये मारल्या गेलेला आहे त्यांच्या मागचे जो पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो त्याचा कान रचलेला आहे, त्यांच्या मार लागलेला आहे, त्यांना न्याय मिळावा। रजावर पाटीलने त्यांना निलंबित केलेलं नाही। सोमनाथ सूर्यवंशीच्या यांच्या एवढा मोठ्या घात होऊन याच्यावर झालेला नाही। बरं, आतापर्यंत पोलिसांनी कोणती चौकशी केली? समोर काय आला का दुसरं? पोलीसवाल्याने फक्त नावापुरती चौकशी केलेली आहे, प्रशासनाने चौकशी केली आहे आणि पब्लिकला दाखवून शांत करण्यासाठी चौकशी केली आहे। निष्पन्न काही झालेलं नाही त्याच्यामध्ये। पोलिसांनी कुठलीच ऍक्शन घेतलेली नाही आणि त्याच्यावर सरकार मौन बाळगून आहे। सरकार त्याच्यावर मौन बाळगून आहे आणि याच्यामध्ये नक्कीच मनोवाद्यांचा आणि इतर सर्व प्रस्थापित यंत्रणेचा हात आहे। त्या अनुषंगाने आजच्या घडी आम्ही मोर्चा करत आहोत। या प्रकरणात आम्हाला संविधानिक पद्धतीने न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। बरं दादा, सोमनाथ सूर्यवंशी यांना शासनाकडून एक 10 लाख रुपयाची मदत सुद्धा डिक्लेअर केली होती, त्याच्यामध्ये आपली समाधान आहे का? बघा, एका माईचा ज्या घराचा वारसदार मरतो ना त्याला 10-5 लाख रुपयाने काय होत नसतो। वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की त्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही नोकरीमध्ये सामील करून घ्यावे व 1 करोड रुपयाची मागणी करावी अशी छत्रपती बाळासाहेब आंबेडकरांना मागणी केलेली आहे। कारण की त्याचे घरदार बघितले पुराठ्याचे घर आहे आणि ते एका छोट्याशा गावामध्ये राहतात, त्याला उदरनिर्वाह करतात, त्याला सपोर्ट लागणार आहे आणि खूप शिकलेला मुलगा होता, त्याचं भविष्य पुढे चांगलं चालणार होतं। आज सोमनाथ सूर्यवंशी एक वंचित बहुजन आघाडी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर चालणारा तो आमचा भीमसैनिक होता आणि त्यानं जर पोलिसांना मारला असेल तर अशा 5-10 लाखाच्या मदतीनं काही होत नाही। बरं, जर न्याय भेटला नाही, पुढे कुठली कारवाई झाली नाही, आपली भूमिका काय राहणार वंचित बहुजन आघाडीची? न्याय नाही भेटला तर आम्ही असे आंदोलन उपोषण करतच राहू जोपर्यंत न्याय मिळणार नाही। सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे आणि जे आमचे भीमसैनिक या महिन्याभरात मारले तर त्या भीमसैनिकाला जोपर्यंत न्याय मिळत नाही हे मोर्चे आंदोलन चालूच राहणार।
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मोठं धरणे आंदोलन बी करण्यात येईल. बरं, हे सर्व काय प्रकरण चालू होता तेव्हा परभणीमध्ये मोठे मोठे नेते मोठे मोठे मंत्री येऊ लागले. असं वाटू लागलं की परभणी हे नेत्याचा एक माहेरघर झालेला आहे. पण त्याच्यानंतर कुठलाही मंत्री किंवा विरोधी पक्ष नेता काय ह्याच्यावर बोलला नाही आजपर्यंत. सैनिकांवर हल्ले झाल्याच्या नंतर नेते येतातच, त्यांनी फक्त आपल्या येऊन भेटी द्यायचं, आपल्या पक्षाची काहीतरी कुठेतरी पोझिशन वाढवायची यासाठी त्यांनी इथं येऊन भेटी दिलेल्या आहेत. पण स्वतः ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी एक्सपायर झाले त्या दिवशी श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर इथे उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः महाराष्ट्र शासनाला एक मागणी केलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला 1 करोड रुपयाची मदत व त्यांच्या घरातला कुठला तरी माणूस असा त्या सरकारी नोकरीत सामील व्हा. इथला कुठलाही इतके तुम्ही जे म्हणताय राजकीय लोक नेते इथं आले पण कुठल्याही नेत्यांना अशी मागणी केली नाही. फक्त श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांनी मागणी केली. राहुल गांधी आले, त्याच्यानंतर बरेच मोठमोठे नेते आले. कुठल्याही नेत्यांना अशी आमच्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीसाठी ही मदत मागितलेली नाही महाराष्ट्र शासनाला. बरं, आज बाळासाहेब स्वतः परभणीमध्ये येणार होते, ते म्हणजे काय त्यांचा दौरा कसं काय रद्द झाला? आंबेडकर स्वतः इथं उपस्थित राहणार होते पण त्यांचे काहीतरी मुंबईला मीटिंग असल्यामुळं थोडं मागं पुढे झाल्यामुळे ते येणं होऊ शकलं नाही. पण नक्कीच हे जर न्याय नाही मिळाला तर पुढच्या धरणे आंदोलन मोर्चामध्ये नक्कीच बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहतील. हे आपल्या सोबत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते. परभणीमध्ये आपण बघू शकता एक विशाल मोर्चा इथे निघालेला आहे. आपण बघू शकता मागोपर्यंत बघू शकता हजाराच्या तादाने इथे जे लोक जमा झालेले आहेत आणि यांची मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही असे मोर्चे काढणार. हे असू द्या, याच्यापेक्षा मोठे मोठे मोर्चे काढून त्यांची मुख्य मागणी ही आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांना 1 कोटीची मदत आणि त्याच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात यावे. कॅमेरामॅन इस्माईल शेख, परभणी टाइम्स न्यूज, परभणी.